आणि यानंतर बातम्या सविस्तर आपण पाहणार आहोत। विधानसभेच्या 25 जागांवर फ्रेंडली फाईट करावी असा प्रस्ताव प्रदेश भाजपनं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर ठेवल्याचं वृत्त द हिंदू या वर्तमानपत्रानं दिलंय। तर अमित शहा काल महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते। या दौऱ्यादरम्यान दिल्लीला जाताना त्यांनी मुंबई विमानतळावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेतली आहे। त्या बैठकीत यावर चर्चा झाल्याची यावेळेस बातमीमध्ये म्हटलं आहे। महायुतीत जागा वाटपांवरती चर्चा सुरू आहे। जवळपास 40 जागांवर ही चर्चा होतीये। त्यातल्या 25 जागा अशा आहेत ज्यावरती कमीत कमी 2 पक्षांचा दावा आहे। अशा सर्व जागांवरती फ्रेंडली फाईटचा प्रस्ताव हाच पर्याय असल्याचं प्रदेश भाजपनं सांगितल्याचं कळतंय। विधानसभेच्या 25 जागांवर फ्रेंडली फाईट करावी असा प्रस्ताव प्रदेश भाजपनं केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर ठेवल्याचं वृत्त द हिंदू या वर्तमानपत्राने दिलंय। अमित शहा काल महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते आणि याच दौऱ्यादरम्यान ही संपूर्ण चर्चा झाल्याचं कळतंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रौनक कुकडे आणि राहुल कुलकर्णी। हे दोघं आपल्याला अधिक माहिती देणार आहेत, सविस्तर विश्लेषण देखील करणार आहेत। मी सर्वात आधी रौनककडे जाते। रौनक, आपण पाहतोय फ्रेंडली फाईटची शक्यता हाच भाजपसमोर पर्याय आहे का असं म्हणायचं का? सविस्तर तपशील द्याल यावरती, तुम्हाला नेमकं काय वाटतंय? मुख्यतः वर्षा जर बघितलं तर ज्या पद्धतीची परिस्थिती सध्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती करून भाजप समोर या निवडणुकी दरम्यान उभी झालेली आहे, हे ऑलरेडी अशा पद्धतीचं एक चित्र जे आहे ते उभं राहू शकतं ही माहिती ऑलरेडी भाजपकडे होती। कारण आपण जर बघितलं इतिहास तर अनेक अशा जागा आहेत जिथे भाजप आणि राष्ट्रवादी या दोघांविरुद्ध अनेक वर्षापासून हा संघर्ष जो आहे तो अनेक जागांवर पाहायला मिळतो। उदाहरण दाखल जर इंदापूरची जागा, हर्षवर्धन पाटील सध्या भाजपमध्ये आहे, अनेक वर्ष ते काँग्रेसमध्ये होते, पण भाजपमध्ये ते यासाठी आले की पुढच्या काळात त्यांना भाजप ही जागा जी आहे ती सोडू शकतं। कारण अनेक वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती असल्यामुळे ही जागा बारामतीमध्ये ज्या पद्धतीनं पवार कुटुंबाचं तिथे वर्चस्व असल्यामुळे ती जागा इंदापूरची जागा फार काँग्रेसला मिळत नव्हती। असं असताना त्यांनी भाजप सोबत येण्याचा निर्णय घेतला आणि तेवढ्यात हे सगळं राजकीय घडामोडी राज्याच्या राजकारणात पाहायला मिळाला। त्यामुळे आता देखील आपल्याला माहितीये की अनेक अशा बातम्या पाहायला मिळत आहेत की हर्षवर्धन पाटील हे स्वतः शरद पवार यांच्या संपर्कात आहे, ते कुठल्याही क्षणी तिथे प्रवेश करू शकतात। मात्र अधिकृतरित्या कधी हर्षवर्धन पाटीलनी या संदर्भातलं कुठलंही वक्तव्य केलं नाहीये। मात्र जे राजकीय संकेत असतात ते राजकीय संकेत देणं त्यांनी सुरुवात केलेली आहे। मागच्या काळात अशाच पद्धतीची परिस्थिती कागलमध्ये पाहायला मिळाली, जिथे समरजित घाडगे यांना भाजपला सोडून शरद पवारांकडे जावं लागलं। तर भाजपनी जी माहिती उपलब्ध झालेली आहे त्यानुसार जवळपास अशा 25 जागा आहेत तिथे फ्रेंडली फाईट, मग त्यात शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि भाजप यामध्ये फ्रेंडली फाईट करण्यात यावी अशा पद्धतीचा एक प्रस्ताव जो आहे तो केंद्रीय नेतृत्वाकडे दिला असल्याची माहिती उपलब्ध होते। त्यामुळे या संदर्भात खरंच काही इम्पॉर्टंट डिसिजन केंद्रीय निवडणूक मुख्यतः जी समिती आहे भाजपची ते घेईल का याकडे सर्वांचं लक्ष आहे। निश्चितच रौनक, तुम्ही असेच सोबत राहा। आपण थेट राहुलकडे जाऊयात। राहुल, आपण पाहतोय काँग्रेसच्या काही जागांसाठी आपल्याला अजित पवार देखील आग्रही दिसतायत। नाही, मी असं म्हणेन की याला म्हणतात पर्याय काढणं। कारण प्राथमिक पातळीवरती तीनही पक्षातल्या जागा वाटपासंदर्भातली चर्चा झालेली आहे। एक फॉर्म्युला असा ठेवला होता की ज्याचे जिथे आमदार निवडून आलेले आहेत ती जागा त्या पक्षाला जाईल। आणि म्हणून आपण असं म्हटलं की ज्या वेळेला दिल्लीमध्ये साधारणतः महिनाभरापूर्वी ह्या मंडळींनी एकत्रित येऊन प्राथमिक चर्चा केली तेव्हा एक 30-35 जागा अशा होत्या। कारण आता भारतीय जनता पार्टी 150 जागा लढणार, शिंदे गटाला 80 जागा दिल्या जाणार आणि अजित पवारांनी स्वतःच सांगितलं होतं की आम्ही 60 जागा लढणार। आता उर्वरित जागेवरती पेच काय आहे, तर उर्वरित जागेवरती पेच आहे तो सेकंड इन कमांड कोण आहे। कारण भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पारंपरिक राजकीय शत्रू राहिलेले आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना जेव्हा एकत्रित होती तर त्यांचा पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडा या महत्त्वाच्या भागामध्ये शत्रू क्रमांक 1 होता तो राष्ट्रवादी काँग्रेस। आता त्या पक्षामध्ये जरी फूट झालेली असली तरी बहुसंख्य आमदार हे अजित पवार यांच्या बरोबर गेलेले। उदाहरण म्हणून आपण पुण्याचं उदाहरण बघू। पुण्यामध्ये काय स्थिती आहे, तर पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टी शहर मर्यादेमध्ये पॉवरफुल आहे, पण ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पॉवरफुल आहे। आता तिथे जर जागा वाटपाचा प्रश्न आला तर तुम्हाला एकतर ज्या ठिकाणी
अजित पवारांचं वर्चस्व आहे पण तिथे आमदार त्यांचा नाही आहे, तर त्यांना ती जागा सोडावी लागेल. ज्याचं उदाहरण इंदापूर आहे. तशीच परिस्थिती मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी येईल. समजा मराठवाड्यामध्ये लातूर जिल्ह्याचं उदाहरण घेतलं तर लातूरमध्ये उदगीरची जागा, जिथे भालेराव हे भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार आहेत, जिथे अजित पवार गटाचे आता विद्यमान संजय बनसोडे हे आमदार पण आहेत, मंत्री पण आहेत, त्या जागेचं काय करायचं? किंवा अहमदपूर आहे की जिथे बाबासाहेब पाटील हे अजित पवार गटाचे आमदार आहेत पण तिथं गणेश हाकेनं लढायचं. परळीचं काय करायचं? जर भलेही विधान परिषदेवरती पंकजा मुंडे यांची नियुक्ती केलेली असली, आष्टीचं काय करायचं जिथे सुरेश धस आहे. अशा पद्धतीने एक पर्याय काढण्याचा प्रयत्न कदाचित भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार यांच्याकडनं सुरू असावा किंवा शिवसेनेकडनं पण सुरू असावा. कारण ही महाराष्ट्रातली अशी परिस्थिती आहे की जी परिस्थिती यापूर्वी कधीच आलेली नाही. शिवसेना ही भारतीय जनता पार्टीची नैसर्गिक अलायन्स आहे. तिथं त्यांच्या मताची विभागणी होणार नाही, कारण हिंदुत्वाच्या मतावरती शिवसेना भाजप एकमेकांना वोट ट्रान्सफर झालेलं आहे. अजित पवारांचं वोट ट्रान्सफर न झाल्यामुळंच लोकसभेला आपण बघितलं की ज्या पद्धतीचा पराभव महायुतीला स्वीकारावा लागला. आता त्यातनं मला असं दिसतं आहे की या 25 जागावरती फ्रेंडली फाईट करायची याचे अर्थ काय? समजा ती फाईट जरी नाही झाली तरी जे आत्ताच लगे पक्ष सोडू इच्छित आहेत त्यांना तरी एक मेसेज आहे की आम्ही चर्चा करतो आहोत. कारण इंदापूरमध्ये विधान परिषदेची जागा देऊन हर्षवर्धन पाटील यांना रोखून धरण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचा सुरू आहे. आणि म्हणूनच गेल्या आठवडाभरामध्ये जे हर्षवर्धन पाटील सातत्यानं भारतीय जनता पार्टीच्या संदर्भात काही वक्तव्य करत होते ते थांबलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी हे करणं शक्य नाही आहे आणि म्हणून ही शक्यता अधिक वाटते की ठीक आहे, आपण किमान प्राथमिक पातळीवरती एवढ्या जागांचं वाटप करू, उर्वरित जागेवरती काय करायचं ते बघू. त्याहून अधिक पुढचा मुद्दा असाही असू शकतो की ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा सबळ उमेदवार आहे पण जागा सोडता येत नाही, जसं लोकसभेला झालेलं आहे की काही उमेदवार हे शिवसेनेतनं अजित पवार गटाकडे गेले आणि त्यांना तिकडे तिकीट दिलं, तशी सुद्धा चाचपणी केली जाऊ शकते. या सगळ्याची गोळाबेरीज काय तर महायुतीमध्ये जागा वाटपासंदर्भामध्ये एक प्राथमिक पातळीवरची चर्चा झालेली आहे. अजित पवार हे महायुतीमध्येच असणार आहेत आणि जिथे जिथे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट तयार होईल त्या त्या ठिकाणी राजकीय सोय म्हणून अशा काही गोष्टी केल्या जातील. महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला 2014मध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचा काडीमोड झाला त्यावेळेला अशा पद्धतीच्या फ्रेंडली फाईटची चर्चा झाली होती. जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढले नाहीत, पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना, त्याही वेळेला ती चर्चा झाली होती. पॉलिटिकली ती फ्रुटफुल होत नाही. पण आत्ता महायुतीमध्ये ज्या पद्धतीचं राजकारण आहे तिथे अजित पवार यांना बरोबर घ्यायचं असेल तर भारतीय जनता पार्टीसमोर याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे. आणि याचं सुतोवाच खुद्द भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्याच आठवड्यामध्ये केले होते. ते माध्यमांशी बोलताना असं म्हणाले होते की किमान 24 जागा अशा आहेत की ज्या ठिकाणी पक्षांतर होऊ शकतात. ते पक्षांतर रोखण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणजे फ्रेंडली फाईट आहे. निश्चितच राहुल, तुम्ही अशीच सोबत राहा. आपण पुन्हा एकदा रोनक यांच्याकडे जाणार आहोत. रोनक, आपण बघतोय फ्रेंडली फाईटचा जरी या ठिकाणी चर्चा होत असेल, विषय जरी समोर आला असेल तरी चुकीचा संदेश जाईल असं वाटत नाही का? निश्चितपणे मला वाटतं की चुकीचा संदेश जाऊ शकतो. कारण लोकसभा निवडणुकीमध्ये आपण बघितलं की ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरनं एवढा वाद पाहायला मिळाला, तशाच पद्धतीची परिस्थिती जर विधानसभेमध्ये महायुती च्या दरम्यान पाहायला मिळाली तर एक चुकीचा संदेश ऑलरेडी जाऊ शकतो. काल जी अमित शहासोबत बैठक मुख्यतः मुंबईमध्ये अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या तिघांमध्ये अमित शहासोबत जी बैठक एअरपोर्टवर झाली, त्यामध्ये देखील एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो चर्चेत आला होता. तो होता की खालच्या कार्यकर्त्यांना आपल्या कुठल्याही पद्धतीनं अशा संदेश जाऊ नये की महायुतीमध्ये वादविवाद आहे, असे कुठलेही वक्तव्य कोणी करू नये जेणेकरून की महायुतीचं वातावरण जे आहे ते खराब होऊ शकतो. त्यामुळे अशा पद्धतीनं जर हे फ्रेंडली फाईट संदर्भातला प्रस्ताव केंद्रीय भाजपनी स्वीकारला तर निश्चितपणे एक वेगळ्या पद्धतीचा संदेश जो आहे तो निश्चितपणे जाऊ शकतो आणि मुख्यतः याचा फटका देखील महायुतीला बसण्याची शक्यता आहे. मात्र अनेक ठिकाणी ही स्ट्रॅटेजी म्हणून देखील याचा वापर होऊ शकतो. आता कशा पद्धतीने हा वापर केला जाऊ शकतो हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. जसं राहुल सर सांगत होते की मुख्यतः जर आपण बघितलं की पुणे ग्रामीणचा जो परिसर आहे जिथे अजित पवार यांची पहिलेपासून किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांची पहिलेपासून ताकद आहे, उदाहरण दाखल भोसरीचा मतदारसंघ, सध्या महेश लांडगे 2 टर्म पासून इथे भाजपचे आमदार आहे, पण एकेकाळी ते एनसीपी मध्ये होते, अजित पवारांचे जवळचे मानले जायचे. त्यामुळे अजित पवारांनी तिथे जर एखादा कार्यकर्ता दिला तर ती फ्रेंडली फाईट होऊ शकते का आणि त्याचं काही वेगळं गणित भाजपकडे आहे का की
राष्ट्रवादीचे वोट डिवाइड होतील आणि भाजपचा तिथे कॅन्डिडेट जो आहे तो निवडून येईल, अशा पद्धतीची काही वेगळी मांडणी आहे का? याकडे देखील सर्वांनी जर कॅल्क्युलेशन बघितले तर निश्चितपणे याचा एक निर्णय होऊ शकतो आणि तेव्हा मात्र अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होणार नाही की एक चुकीचा संदेश कार्यकर्त्यांमध्ये जाण्याची शक्यता जी आपण म्हणतोय ती कदाचित जाऊ शकणार नाही. निश्चितच रौनक, त्यामुळे आता काय घडतंय हे बघावंच लागेल. तुम्ही असंच सोबत राहा. पण पुन्हा एकदा राहुल यांच्याकडे जाणार आहोत. राहुल, नेमकं काय वाटतंय? आपण बघतोय मुख्यमंत्री पदासाठी अजित पवार बिहार पॅटर्न राबवा असं म्हणतायत. कारण नंबर गेम्सवरती सध्या चर्चा सुरू आहे. बघा, ज्या वेळेला महाविकास आघाडीमध्ये पण मुख्यमंत्री पदाबद्दल चर्चा सुरू झाली तेव्हा काय म्हटलं जात आहे, ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री. आता जर महाविकास आघाडीमध्ये आणि महायुतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला हाच असणार असेल तर अजित पवार यांच्या वाटेला जागा येत आहेत किती? 60 किंवा 70. 60 आणि 70 जागा लढवून समजा 80% वगैरे असा जरी स्ट्राईक रेट ठरवला तरी 40-45 पेक्षा अजित पवार यांच्याकडं जास्त आमदारांचं बळ असणार नाही. अशा स्थितीमध्ये जी राजकीय महत्त्वाकांक्षा जी अजित पवार यांनी कधीही लपवलेली नाही आहे ती राजकीय महत्त्वाकांक्षा पुन्हा तेवत ठेवायची असेल आणि ज्या मुख्यमंत्रीपदासाठी इतका मोठा निर्णय अजित पवार यांनी घेतला तो निर्णय जर प्रत्यक्षात अंमलात यायचा असेल तर बिहार पॅटर्नची चर्चा करणं आणि तसा आग्रह धरणं याशिवाय अजित पवार यांच्याकडे दुसरा कुठला पर्याय नाही. द हिंदू हे विश्वासार्ह दैनिक आहे आणि त्यामुळे त्यांनी जर अशा पद्धतीच्या चर्चेची बातमी दिली असेल तर त्याला बिहारचा संदर्भ पण लगेच लक्षात घ्यायला हवा. तिथे कुर्मीची मतं आहेत अवघी 3%. पण बिहारमध्ये जे कास्ट अरिथमेटिक आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल किंवा RJD असेल यांची अडचण अशी झालेली आहे की नितीश कुमार यांच्या 3% मताच्या शिवाय तिथे तुम्हाला राजकीय गणितच जुळवता येत नाही. महाराष्ट्रामध्ये तशी स्थिती नाही आहे. महाराष्ट्रामध्ये आत्ता काय झालेलं आहे तर अजित पवार यांच्याबरोबर त्यांचा जो पारंपरिक मतदार आहे तो दुरावला. जे लोकसभा निवडणुकीमध्ये आपण बघितलं की कोणी काही म्हणत असलं तरी अजित पवार यांची सुद्धा बरीच काळ एक स्ट्रॉंग मराठा नेता अशीच ती प्रतिमा होती. पण मराठा समाजही त्यांच्यापासून गेला, दलित समाजही त्यांच्यापासून गेला आणि मुस्लिम समाज पण त्यांच्यापासून गेला. आता अजित पवार यांचा कदाचित हा आग्रह असावा, कारण त्या बातमीमध्ये पण आणि मधल्या काळामध्ये आपल्याला हे कळलेलं नाही आहे की जेव्हा अजित पवार यांनी पक्ष सोडला आणि शरद पवार यांच्याबरोबर काडीमोड घेतला त्यावेळेला त्यांना भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वानं असं काही सांगितलेलं आहे का तुम्हाला ज्या पद्धतीनं आम्ही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं त्या पद्धतीनं पुढं संधी दिली जाईल. जर ते तसं सांगितलं असेल तर त्यासाठीचं एक वातावरण निर्मितीचा भाग म्हणून ज्या बिहार पॅटर्नची आपण त्या बातमीत उल्लेख केला आहे तशी होऊ शकते. पण महाराष्ट्रामध्ये कास्ट अरिथमेटिक आणि त्या पातळीवरती अजित पवार यांची तशी नितीश कुमार यांच्यासारखी स्थिती नाही आहे. मला असं दिसतं आहे की अजित पवार यांचा आग्रह काय आहे, प्लीज डोंट गो विथ नंबर गेम्स. नंबर गेम्सवरती गेलात तर तुम्हाला अजित पवार यांना कधीच संधी मिळणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या 2 आठवड्यामध्ये माध्यमांना दिलेल्या सगळ्या मुलाखती जर आपण बघितल्या तर देवेंद्र फडणवीस हे सुद्धा असं म्हणत नाही आहेत की मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा अमुक अमुक असेल. ते एवढंच म्हणत आहेत की सध्याच्या महायुती सरकारचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा एकनाथ शिंदे आहेत आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढली जाईल. पण पुढे जेव्हा त्यांना इन्सिस्ट करून हे विचारलं जातं आहे की निवडणुकीनंतर काय, त्यावेळेला ते पार्लमेंटरी बोर्डकडं बोट करतात. ते असं म्हणतात की पार्लमेंटरी बोर्ड ही भारतीय जनता पार्टीची अंतिम निर्णय घेणारी शक्ती आहे, ती ठरवे. म्हणजे पोस्ट इलेक्शन नंतर हे मुख्यमंत्री पदाचं त्रांगडं जर महायुती सरकार सत्तेवरती आलं तर पुन्हा ते तसं असू शकतं आणि म्हणून प्रत्येकजण आपापला क्लेम करत आहे. त्यातलाच एक क्लेम म्हणजे बिहार पॅटर्नची महाराष्ट्रामध्ये अंमलबजावणी करा आणि आपल्याला मुख्यमंत्री पदाची संधी द्या असा असू शकतो. निश्चितच राहुल, त्यामुळे आता नेमक्या काय घडामोडी घडतायत त्या बघाव्या लागतील. फ्रेंडली फाईट होते किंवा मग कोणाला यावेळेस तडजोड करावी लागते हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल. खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आणि रौनक तुमचे देखील खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.